मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे सावित्री आणि कृष्णा बाळजाबाईची माफी मागायला आलेल्या असतात. त्यावर बाळजाबाई तिच्या आईला विचारतात की तुझं नाव काय. मग ती सांगते सावित्री कोल्हापुरे. बाळजाबाई म्हणतात तुझं नाव चांगलं आहे, आवडलं आम्हाला, पण तू का माफी मागत आहेस, या सर्वांमध्ये तुझी काय चूक आहे. त्यावर मग तिची आई कृष्णाला म्हणते झिपरे तू लगेचच आत्ता माफी माग, असं तोंड बघत काय उभी राहिलेली आहेस. ती असं हळू आवाजामध्ये कृष्णाला खुणवत असते. त्यावर मग कृष्णा बाळजाबाईचे पाय धरते आणि माफी मागते. बाळजाबाईंना म्हणते माझं चुकलं, मला माफ करा, पण तुम्हीच सांगा आपल्या आईला कोणी मारत असेल तर मग आपण शांतपणे कसं बघून घ्यायचं. तिला कोणी ढकलत असेल तर तुम्हीच सांगा यामध्ये माझं काय चुकलं. मी तुम्हाला मारण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नाही, पण तुम्ही मध्ये आलात आणि हा सगळा घोळ झाला. मी कान पकडून तुमची माफी मागते. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या, पण माझ्या घरच्यांना नको. माझं चुकलं आहे, मला माफ करा. यावर मग बाळजाबाई तिला विचारतात तुझं नाव काय म्हणालीस. त्यावर ती सांगते कृष्णा भैरवनाथ कोल्हापुरे. त्यावर ती म्हणते नाव तर लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्यावर कृष्णा विचारते तुम्ही काही म्हणालात का. त्यावर बाळजाबाई म्हणतात नाही, मी काही म्हणाले नाही. त्यावर बाळजाबाई म्हणतात तुझं जे काही तू केलंस त्यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती. आपल्या मान सन्मान आणि आपल्या जन्मदातीचा मान सन्मान हे जपणं हे काही चुकीची गोष्ट नाहीये. या सर्व गोष्टीमध्ये तुझी काहीच चूक नाही. त्यानंतर कृष्णाच्या डोक्यावरून हात फिरवून ती म्हणते तुला मानलं बाबा, तू आपल्या आईसाठी लाठी उचललीस, हाणमार केलीस. त्यावर ती सावित्रीला म्हणते तुमची लेक फारच गुणाची आहे. ती तुमच्या पाठीमागे रणरागिणीसारखी उभी राहिली, तुमच्यासाठी तिने लाठी उचलली. खरंच तुमची मुलगी फारच गुणाची आहे. त्यावर कृष्णा बाळजाबाईंना विचारते बाळजाबाई याचा अर्थ तुम्ही मला माफ केलं, मी असं समजू का. यावर बाळजाबाई म्हणतात हो. पण हे ऐकताना जयंतला फार राग येत असतो. त्याला वाटतं की एवढा त्याच्या काकीचा अपमान झाला आणि त्यांनी लगेचच कृष्णाला असं कसं माफ केलं. त्यानंतर ती म्हणते मी तुमची खूप आभारी आहे. त्यानंतर ती काही बोलण्याच्या आधीच सावित्री तिला तिचा हात ओढून घरी घेऊन जाते. त्यानंतर बाळजाबाईंचा पीए तिथे आलेल्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही आता निघा, कारण बाळजाबाईंना विश्रांती करायची आहे, त्यांचा विश्रांतीचा टाईम झाला आहे. असं म्हणून तो तिथले सर्व माणसं हकलवतो आणि त्यानंतर म्हणतो काकी साहेब मी ते फक्त तुमचा अपमान. त्यावर बाळजाबाई म्हणते तू काय म्हणतोस ते सर्व बाजूला राहू दे आणि आता मी काय म्हणत आहे ते नीट लक्षात ठेवायचं आणि कान उघडे ठेवून ऐकायचं. इलेक्शन आता 2 दिवसच तोंडावर आलेलं आहे, त्यामुळे आता एकदा काही इलेक्शन झालं ना की लगेच त्यांचा नीट व्यवस्थित कार्यक्रम करायचा, अगदी व्याजास सकट. तुला कळतंय ना की मी काय म्हणत आहे आणि कशाबद्दल बोलत आहे. त्यावर जयंत म्हणतो तुम्ही काय पण टेन्शन घेऊ नका, मला चांगलंच कळालं आहे. आता बघा एकदा काही इलेक्शन पार पडलं की मग मी काय करतो. आणि इकडे दुष्यंत गौतमीला त्याने भेटायला बोलवलं असतं. त्यानंतर गौतमी येते आणि त्याला म्हणते तुम्हाला इथे का बोलवलं आहेस. त्यावर तो हात दाखवतो आणि तिला म्हणतो यातला कोणताही एक हात चूज कर. त्यावर ती आधी राईट हँड चूज करते, त्यानंतर ती लेफ्ट हँड चूज करते आणि म्हणते हां फायनली आता हाच. त्यावर तो उघडतो तर त्या हातामध्ये काहीच नसतं आणि त्याच्या दुसऱ्या हातामध्ये चॉकलेट असतं. त्यानंतर तो म्हणतो मी तुझ्यासाठी ही कॅडबरी आणली आहे. ती विचारते आज काही स्पेशल आहे का. तो म्हणतो सर्व तुला सांगतो, पण आधी तू ही कॅडबरी खा. आज मला प्रमोशन भेटलं आहे, प्रमोशन नाही तर पार्टनरशिपच समज, आणि ज्याने मला बिझनेस पार्टनर बनवलं आहे. ह्यासाठीच मी ही गोड बातमी सांगण्याआधी तुला हे चॉकलेट दिलं आणि हे सर्व तुझ्यामुळंच झालं आहे. आय मीन तू माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासूनच ही मला ऑफर भेटली आहे, त्यामुळे ऑल क्रेडिट गोज टू यू. तू माझा लकी चार्म आहेस. त्यावर ती म्हणते मी आहेच लकी चार्म. त्यानंतर ती म्हणते जस्ट किडिंग आणि त्यानंतर तो म्हणतो बघ ना आधी आपली मैत्री होती आणि त्यानंतर आपण रिलेशनशिपमध्ये आलो की लगेचच मला किती मोठी अपॉर्च्युनिटी भेटली. त्यावर गौतमी म्हणते रहेजाचा हा डिसिजन आहे ना हा एकदम करेक्ट आहे, कारण आता तुझ्यासारख्या एवढ्या हुशार आणि हाय कॅरिबर असलेल्या कॅन्डिडेटलाच ही अपॉर्च्युनिटी भेटायला हवी होती. मी तुझ्यासाठी फार खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. तू ही अपॉर्च्युनिटी डिझर्व करतोस दुष्यंत. त्यावर गौतमी म्हणते तू तर आता आमचा बॉस झालेला आहेस. मग आता त्यावर तो म्हणतो
ते तर फक्त ऑफिसमध्ये, पण बाहेर आपण फक्त फ्रेंड्स. पण एक छोटासा प्रॉब्लेमही आहे, म्हणजे आता पार्टनरशिप म्हणली की इन्व्हेस्टमेंटही आलीच. त्यासाठी मला रेहेजाने 25 करोड्स ते अरेंज करायला सांगितले आहेत आणि तेही 2च दिवसात. त्यावर ती म्हणते, हे तू काय सांगतोयस बापरे, हे असं आता मॅनेज होईल का तुझ्याकडनं, आणि तेही 2च दिवसात. त्यावर तो म्हणतो, तू त्याचं बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस. आता ना माझा कॉन्फिडन्सच वाढलेला आहे. म्हणजे बघ ना, रिसेंटली माझ्या लाईफमध्ये किती चांगल्या गोष्टी घडल्यात, तूही माझ्या लाईफमध्ये आलीस आणि आता लगेचच ही अपॉर्च्युनिटी. आता मी एवढ्या हाय कॉन्फिडन्समध्ये एक गोष्ट ठरवली आहे. आता ही पार्टनरशिप डील एकदा का फिक्स झाली ना की लगेचच मी त्यानंतर तुझ्या डॅडींना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना थेट माझ्या आणि तुझ्या लग्नाची मागणीच घालणार आहे. त्यावर गौतमी त्याचं हे बोलणं ऐकून शॉकच होते आणि म्हणते, तू डॅडला कसं भेटू शकतो. त्यावर तो म्हणतो, म्हणजे त्यावरती सांगते, म्हणजे तसं नाही, पण आत्ता सध्या डॅड इंडियामध्ये नाहीच आहेत, ते त्यांच्या बिझनेस मीटिंगसाठी युरोपला गेले आहेत, त्यामुळे तू त्यांना नाही भेटू शकत. आणि असंही आपल्या लग्नाचं बाजूला राहू दे आणि आता सध्या तू तुझ्या बिझनेस इन्व्हेस्टमेंटसाठी रक्कम गोळा कर, त्याच्यावर फोकस कर. आता आपण आपलं फ्युचर सिक्युअर करूयात, नाही का. दिस इज व्हॉट आय फील. त्यानंतर तो म्हणतो, हां तेही बरोबर आहेच म्हणा, पण त्यासाठी मला गावी जावं लागेल आणि माझ्या आईशी मला याबाबत डिस्कस करावं लागेल. त्यावर ती म्हणते, मग जा ना, कल करे सो अब आणि अब करे सो अभी. तू आत्ताच तुझ्या गावाकडे जायला निघ आणि हे सर्व अरेंज कर, तुझ्या मॉमसोबत डिस्कस कर. त्यावर तो म्हणतो, हो. आणि त्यानंतर तो म्हणतो, आपल्या बोलण्यामध्ये मी तुला एक गोष्ट द्यायची राहूनच गेली. त्यानंतर त्याने तो दाखवतो तर तिला एक सोन्याचं ब्रासलेट गिफ्ट केलेलं असतं. ते पाहून ती फारच खुश होते आणि इकडे कृष्णा क्रिकेटच्या सामन्यामध्ये उतरलेली असते, कारण त्यांच्या गावामध्ये क्रिकेटचा सामना रंगलेला असतो आणि त्यांना फक्त बॅटिंगवाल्या टीमला फक्त 12 रनच पाहिजे असतात. त्यावर कृष्णा त्यांच्या टीमकडनं खेळत असते. त्यावर त्यांच्या टीममधला एक मुलगा म्हणतो, 12 रन हवी आहेत, तू विचार कर होतील का. त्यावर कृष्णा म्हणते, होतील का काय, असे खूप मैदानं मी गाजवले आहेत, आपण एकदम विषयच हार्ड करून टाकू, पण तू फक्त रन आउट होऊ नको आणि व्यवस्थित रन काढ. त्यावर तो म्हणतो, लगेचच चालेल. आणि त्यानंतर सर्व तिथे जमलेले गावकरी, मुलं, बायका आणि तिथले स्टेजवरचे प्रमुख पाहुणे हे कृष्णाच्याच नावाने चेअरअप करत असतात आणि दुष्यंतही इकडे गावाच्या त्याच ठिकाणी आलेला असतो आणि त्याच रस्त्यावरनं तो चाललेला असतो. पण तिथे एवढी गर्दी जमलेली पाहून तो गाडीतनं खाली उतरतो आणि जिथे ज्या ग्राउंडमध्ये तो क्रिकेटचा सामना रंगला असतो तिथे येऊन उभा राहतो आणि इकडे कृष्णा एक 6 मारते, त्यानंतर 2 रन काढते. त्यानंतर मग तिला फक्त 5च रन पाहिजे असतात. त्यानंतर मग बॉलर लास्ट बॉल टाकतो आणि त्यानंतर कृष्णा असा काय सिक्सर मारते की ते समोर असलेल्या झाडावरच्या मोळाला जाऊन तो बॉल लागतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात तिथे सर्वीकडे मधमाशा पसरतात. त्यानंतर तिथे असलेले सर्व लोक आजूबाजूला पांगतात, तिथनं निघून जातात आणि त्यानंतर तिथे तिला मग तो दुष्यंत दिसतो आणि त्या दुष्यंतला त्या माशा चावत असतात. त्यामुळे ती त्याला पाहून विचार करते की हा पाहुणा इकडे काय करत आहे, हा तर तोच बुंगाट पाहुणा आहे ज्याने माझे नुकसान केले होते. त्यानंतर ती त्याला आवाज देते पण त्याला काही आवाज जात नाही. त्यानंतर कृष्णाला कळत नसतं की त्याला कसं वाचवावं, तिथनं कसं इकडे हटवावं. त्यामुळे मग तिला तिथे चादर दिसते आणि त्यानंतर ती चादर घेऊन दुष्यंतच्या जवळ जाते आणि त्याला खाली बसायला सांगते आणि त्यालाही त्या चादरमध्ये ती झाकून टाकते. त्यानंतर दुष्यंत म्हणतो, तुला समजतंय का, तू हे काय करत आहे, बाजूला हो, तू हे काय केलंस. त्यावर ती म्हणते, इथेच खाली शांत बसून राहा गप्पपणाने, नाहीतर त्या माशा तुम्हाला चावतील. त्यावर तो म्हणतो, व्हॉट रबिश. आणि त्यानंतर ती त्याच्या सगळीकडे अंगावर ती चादर पांगवत असते. त्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो, कारण तो शॉक झालेला असतो की ही मुलगी एवढी क्रिकेट कसं काय परफेक्ट खेळत असते. आणि त्यानंतर त्याला आठवतं की हिने तिचा आणि त्याच्या आईचा कसा अपमान केला होता, ह्या गोष्टीही त्याला आठवतात. आणि तो दुष्यंत काही शांत बसत नसतो, तो सारखं चुळबुळ हालचाल करत असतो. त्यावर ती म्हणते, गपचूप बसा,
सांगितलं ना, नाहीतर त्या माशा हालचाल दिसल्यास जास्त चावतील. त्यानंतर त्यांची टक्कर लागते आणि मग कृष्णा आणखी एकदा त्याला टक्कर देते आणि त्याला म्हणते नाहीतर शिंग उगवलं असतं म्हणून मी हे केलं. त्यानंतर त्याला तिचा फारच राग येतो, तो इडियट, आणि त्यानंतर त्याच्या आदरमधनं बाहेर जायला लागतो. तर त्यावर ती कृष्णा त्याला आतमध्ये ओढते आणि म्हणते तुम्ही हे काय करत आहात, बाहेर गेलात तर माशा तुम्हाला खाऊन टाकतील. नाहीतर तुम्हाला इथे थांबायचं नसलं तर एक पर्याय आहे, तुम्हाला विहिरीमध्ये जाऊन उडी मारावं लागेल. तुम्हाला येते का? त्यावर तो म्हणतो व्हॉट रबिश. तर ती म्हणते नाही येत ना, आम्हाला माहीत होतं, त्यामुळेच इथे गपगुमान बसा आणि तुमच्यामुळे मलाही त्या माशा चावत्यान. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे ते क्रिकेटमध्ये खेळणारे मुलं धूर घेऊन येतात आणि कृष्णा म्हणते इथेच धूर, इकडेच लावा, इकडे सरकवा. त्यानंतर मग कृष्णालाही माशा चावत असतात. तर तो विचारतो काय झालं. त्यावर कृष्णा त्याला काहीच सांगत नाही. तो म्हणतो आता तुला विचारत आहे तर कळत नाही का, सांग ना काय आहे, काय होतंय तुला. त्यावर ती काहीच बोलत नाही. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे दुष्यंत घरी जातो आणि त्याला इकडे अंगावर थोड्याशा जखमा झालेल्या असतात. त्या पाहून बाळजाबाई फारच घाबरतात आणि त्याला विचारतात काय झालं तुला, हे कोणी केलं आहे, फक्त त्याचं नाव सांग. नाही त्याला मध लावून उन्हामध्ये उभं केलं तर नावाची बाळजाबाई नाही. आणि इकडे कृष्णालाही सावित्री विचारत असते तू हा जो काही पराक्रम केला आहेस ना, तू आणखी कोणाला भारी पडलेला तर नाही ना. त्यावर मग कृष्णा म्हणते ती भीत सांगते नाही, पण तो भुंगाट पाहुणा गावामध्ये आला आहे ना, त्याला थोड्याशा माझ्यामुळे माशा चावल्या आहेत. त्यावर मग ती भक्ती म्हणते अगं बाई, तो तर बाळजाबाईचा पोरगा आहे, तिचाच लेक आहे तो. त्यावर सावित्री डोक्यालाच हात लावून घेते आणि म्हणते तू असं ठरवलंच आहेस का की तू आम्हाला सुखाने जगू देणार नाहीस. तर मित्रांनो, आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी, काय नवीन ट्विस्ट येणार आहे, हे सर्व नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.